शेतकरी मित्रांनो, हळद चंद्राईची पॉलिशिंग आता चालू आहे आणि आता आपण इथं जो पॉलिशचा ढोल असतो तो आता बंद केलेला आहे, कारण त्याची एक वेळ असते, टायमिंग असते, तितक्या वेळ ती ठेवावं लागते. किती वेळ ठेवला आहे? 1.5 तास. तर दोन्ही डब्याच्या आतमध्ये बंद करून आपण 1.5 तास ठेवले आहे अशा प्रकारे. आणि त्याच्यानंतर पूर्ण पॉलिश झाली. बारीक गाळ जो असतो तो खाली पडला परिपूर्ण. आणि हा जे जास्त घासल्यामुळं त्यातले मुळ्या वगैरे कुठे एखादा बंडा वगैरे जेठा येते त्याच्यामुळे थोडं जास्त घासावं लागते. कधी कधी गाळ वगैरे सर्व खाली पडलेलं आहे. आपण बघू शकता बारीक तुकडे इथं. हे आहे पॉलिश मशीन, ज्याला ढोल म्हणतात, झालेला आहे. आता आपण हा ढोल ट्रॅक्टरला लावून झाडाखाली न्यायचा. ताडपत्रीमध्ये त्या जो पहिला ढोल झालेला आहे त्यात हा पूर्ण माल उघडून द्यायचा. आणि बाकीची राहिलेली जी हळद आहे ती बाकीची राहिलेली हळद इथं अशा प्रकारे आहे. ही आता पॉलिश करायची आहे. हा ढोल रिकामा केल्यावर आपल्याला हा पॉलिश इथं करायचा आहे. तर हा इथं जमा केलेला आहे आपण इथं नेटवर, आणि याची पण पॉलिश करायची आहे. आणि बाकी जो आहे जेठा बंडा तो अजून गोळा केला नाही, तो पण गोळा करायचा आहे. काही वाळलेला नाही, काही वाळला. थोडा थोडा दररोज करणं चालू आहे. आणि वाळल्यानंतर त्याचा पण आपल्याला इथं पॉलिश करायचा आहे. तर अशा प्रकारे आपण झाडाखाली जाऊन सावलीला ताडपत्रीमध्ये झाकून आपल्याला पूर्ण जे पॉलिश केलेला आहे माल शेंगेचा तो पूर्ण आपल्याला इथे सावलीला झाकून ठेवायचा आहे. तर आता ट्रॅक्टर जो आहे तो पॉलिश मशीन घेऊन आपल्याला रिवर्स करायचा या ताडपत्रीवर. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला त्याची हुक काढायची, इथून आपण माल टाकतो तो. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला पूर्ण माल इथं ताडपत्रीवर टाकून द्यायचा. तर आता हुक काढणं चालू आहे. अशा प्रकारे तिथली हुक काढायची. अशा प्रकारे दोन्ही झाकणं आपली काढणं चालू आहे. दोन्ही झाकणाचे खालचे वरती दोन्ही हुक काढली आणि इकडेचे पण काढणं चालू आहे. आणि बघा अशा प्रकारे ते जाती असतात आणि माल अशा प्रकारे बघा रिकाम्या जागेमध्ये खेळल्या जातो माल. आणि छिद्रामधून गाळ पडतो, तुकडे पडतात. आणि दोन्ही झाकणं काढलेली आहे आता अशा प्रकारे. आणि आता पूर्ण माल जो आहे तो आपल्याला इथं बाहेर काढायचा आहे, म्हणजे या ताडपत्रीवर पूर्ण उघडून द्यायचा अशा प्रकारे. हा पूर्ण माल इथं पडलेला आहे. थोडाफार ड्रममध्ये राहू शकतो, त्यासाठी पुन्हा फिरून पुन्हा आपल्या आतमध्ये टाकून द्यायचं. आता 2 वेळेस 3 वेळेस केलं की पूर्ण माल खाली पडतो. तर अशा प्रकारे माल पूर्ण टाकलेला आहे. अशा प्रकारे हळद पॉलिशिंग केली आहे आपण. आणि आता माल इथून काढायचा आहे. जो माल आहे तो पुन्हा काढणं चालू आहे. ते परिपूर्ण माल काढलेला आहे बघा अशा प्रकारे. त्याच्यावर राहिलेला माल पूर्ण काढणं चालू आहे. आणि काही माल इथं याच्यावर राहते एंगलवर, तो पण काढणं चालू आहे.